गणपतीपुळेच्या बाप्पाचं दर्शन करण्याची खूप दिवसापासून मनात इच्छा होती, पण योग काय जुळून येत नव्हता. त्यामुळे आज प्लॅन करून मी निघालो आहे गणपतीपुळ्याला. तर गणपतीपुळ्याला जाऊन राहायचं कुठे, खायचं कुठे, फिरायचं कुठे या सगळ्याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. व दापोली टू गणपतीपुळे असा केलेला प्रवासात येणारे छोटे मोठे प्रॉब्लेम आणि भेटणारी आपली हक्काची माणसं व त्यांच्यासोबत घडणाऱ्या गमती जमती पाहण्यासाठी आपली व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला. चला व्हिडिओ सुरू करूया. तर हाय नमस्कार, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण ऑलमोस्ट आपली तयारी झालेली आहे, निघतोय आपण आता. बाईक आपली रेडी आहे, मी मगाशी धुवून ठेवलेली आहे. आणि आपल्याला आता जायचं आहे रत्नागिरीला. 2 प्लॅन आहे. तर आता मी इथून निघतो आणि बाकी तुम्हाला रस्त्यामध्ये बाकी इतर गोष्टींचे अपडेट देत राहीन. ओके, तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडेल तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा आपण आताच सकाळ मगाशी जाऊन पेट्रोल टाकी फुल करून आलेलो आहे, त्यामुळे आता निघण्याची. तर फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आपण आता आपल्या घरातून निघालेलो आहे. आता ऑलमोस्ट वाजलेले 3:30-4चा टाईम झालेला आहे. आपण ह्याच्या आधी निघायचं होतं, 2:30 वाजता वगैरे आपल्याला निघायचा प्लॅन होता. पण आता चलो काय हरकत नाही, थोडा उशीर झालेला आहे, पण निघूया. तर मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल मला की ही व्हिडिओ मी थोडं माझ्या वेगळ्या कारणासाठी चाललो होतो, पण थोडं त्यानिमित्ताने माझं सेंटर थोडं वेगळं लागल्यामुळे वेगळ्या ठिकाणी वेगळ्या कामासाठी मला जायला लागलं आणि त्यामुळे माझी छोटीशी ट्रिप झाली. तर ती व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता आपल्याला प्रवास सुरू झालेला आहे. हा आहे दापोली दाभोळ हायवे. म्हणजे हाच रस्ता पुढे गुहागर कनेक्ट करणारा आहे. म्हणजे इथून एक मध्ये जेटी आहे, जेटीच्या नंतर पुढे वगैरे. तर आत्ता आपण नुकतेच मळे गावातमध्ये आलेलो आहोत. आपण दापोलीपासून जवळजवळ 15 किलोमीटर दूर आलेलो आहोत. आणि इथूनच आपल्याला दाभोळ 10 किलोमीटर अंतरावरती दाभोळ आहे. दाभोळपर्यंत आपल्याला जायचं आहे. दाभोळवरनं आपल्याला जेटी पकडायची आहे आणि जेटीनं आपण तिकडे दाभोळला पोचणार आहोत. हे आहे दाभोळमधलं चंडिका देवीचं मंदिर आहे. हे एकदम खूप जुनं सुप्रसिद्ध आहे हे मंदिर. आपण गेलो तर नक्की व्हिडिओ बनवू. हे दाभोळचं पोलीस स्टेशन आहे. इतर पोलीस स्टेशनपेक्षा खूप भारी आहे, मेंटेन आहे. तर हे मग पोलीस स्टेशन छान आहे. म्हणजे त्यानंतर आपण हा रस्त्याने चाललो आहे. दाभोळला ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे. इथून ॲक्च्युअल दाभोळ गावची हद्द सुरू होते. म्हणजे दाभोळ गाव हे आहे ते इथून सुरू होतं. दापोळे आणि दाभोळ हे दापोलीतील प्रमुख बंदर होतं, ज्यातून पूर्वी खूप प्रमाणामध्ये वाहतूक व्हायची, मालांची देवाणघेवाण व्हायची. अजूनही होते, पण तेवढी होत नाही जेवढी व्हायला हवी होती वगैरे ते. आणि तिथे जाताना आपल्याला मोठ्या कंपन्यासुद्धा बघायला भेटतील. एक इंद्रायणी किंवा भारतीय सिकटसारख्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या चालू आहेत, काही बंद आहेत वगैरे. तर हा आहे नजारा आपल्याला दाभोळ बंदराच्या ह्याचा. इथून हा नजारा दिसतो. ही पूर्ण बघू शकते दाभोळची खाडी आहे मित्रांनो. इथं मी आल्यावरती असं इथून थांबून बघावंसं वाटतं, एवढा सुंदर नजारा आहे हा. तर हा नजारा कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की कळवा. इथून आता आपण ऑलमोस्ट गुहागरच्या आपलं दाभोळच्या बाजारपेठ पोचलेलो आहोत. ही आहे दाभोळची छोटी बाजारपेठ. तशी बघायला गेलीस तर ती छोटी तशी नाही आहे. इथे 1-2 मोठ्या नॅशनल बँकेचं सुद्धा सेंटर आहे. जरा दाभोळच्या बंदरावरती जाऊन यायचं चाललं आहे माझं प्लॅन. ओके, आता वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटायला लागलं आता. मित्रांनो ही समोरनं बघत शकताय तो ही आपली ही जेटी येते. ह्या जेटीतून आपल्याला आपली गाडी टाकून ह्या नदीच्या पार जायचं, म्हणजे या खाडीच्या पार जायचं त्या साईडला. तर मी इथं आलो होतो, लवकर आलो, पण मला इथं आल्यावरती असं समजलं की मला अर्धा तासाचं वेटिंग आहे. त्यामुळे अर्धा तास मी थांबलो आणि आता फायनली ही जेटी आलेली आहे. इथून मी माझी आता गाडी घेऊन जेटीमध्ये चाललो आहे. जेटीमध्ये इथून गाडी टाकल्याच्या नंतर आता आपण एक 10 ते 15 मिनटामध्ये ही खाडी क्रॉस करून तिकडे जातो. मला ह्या गाडी आणि मी एक पर्सन तर मला याला 65 रुपये एवढं भाडं पडलं मला पाहिजे प्रवासाचं. आणि डायरेक्ट मी दापोली बॉर्डर टू डायरेक्ट गुहागर. तर आपल्या बोट निघायला थोडा वेळ होता, त्यामुळे म्हटलं की वरती जहाजावरती कसं आहे काय आहे ते बघून येऊया. ह्याच्यावरती
खूप मोठे मोठे ट्रक किंवा अशा मोठी गाडी वाहनं घेऊन जायची कॅपॅसिटी आहे. ते समोर जो डोंगर बघतात त्या डोंगराच्या पलीकडे डोंगरावरती आपल्याला जायचं आहे, कारण तिकडून गुहागर सुरू होतं. म्हणजे ही दापोली आणि ती गुहागर अशी दोन्ही तालुक्यांची ही बॉर्डर आहे, जिथून दोन्ही तालुके वेगवेगळे होतात. इथून तुम्ही असा एंट्रन्स बघू शकता. हा एवढी असं वरती स्पेस आहे, वरती लोक येऊन बसतात, गाडी खाली पार्क केलेली असते आणि ही खूप मोठी आहे. आता जरी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटी दिसत असली तरी ही खूप मोठी जहाज आहे. यातून गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन जातात. आपली आता जहाज चालू झालेली आहे आणि इथे बघू शकता मोठ्या मोठ्या चैनीने ते मोठं असं गेट त्याचं आहे आणि इथून भरपूर लोड घेऊन ही जहाज समुद्राचे नाही म्हणता येणार, खाडीच्या क्रॉस करते. खाडी म्हणजे खारं पाणी असल्यामुळे ती खाडीच, त्यामुळे बघा आता हिच्या पुढचा प्रवास पण इंटरेस्टिंग राहणार आहे. इथून आता आपण ऑलमोस्ट आपली पोचले, त्यामुळे इथून गुहागर बॉर्डर सुरू होते. म्हणजे आपण आता काही मिनटापूर्वी दापोलीच्या तालुक्यामध्ये होतो आणि आता आपण एंटर केलेलं आहे गुहागर तालुक्यामध्ये. हे बघा, आता आपल्याला इथून यायला सुद्धा 2 रस्ते आहेत. माझं थोडं कन्फ्युजन आहे, त्यामुळे मला इथे कोणतरी ओळखीचं असेल त्यांना विचारायला लागणार आहे की बाबा जायचं कुठून. ही समोर दिसणारी गाडीला मी शक्यतो फॉलो करतो, कारण ती बाहेर जाणारी दापोलीतून मला पुढं होती गाडी ही, त्यामुळे ह्या गाडीला फॉलो करतो किंवा एकदा जाऊन परत विचारतो कुणाला तरी काय आहे विषय, ती कसं काय मला जाता येईल वगैरे असं. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, तर त्यातले मी कुठला ट्राय करूया. घरला जायला रस्ता इकडून पण आहे तिकडून पण आहे. हा जवळ आहे ना? हा जवळ आहे. रानवी तुमची या साईड शनी मार्ग येते आणि एक नाही, गणपतीपुळेला जायचं आहे. हां, मग तिकडून तुम्हाला फेरीबोटनी जायला लागेल. फेरीबोटनी फेरीबोट किती वाजता? 9:30 ना? 9:30. फेरीबोटनी जवळ पडेल का रोडनी जवळ पडेल? फेरीबोटनी तुम्ही अर्ध्या फेरीबोट त्यासाठी गेलं ना, अर्ध्या असं गणपतीपुळे. आणि इकडून गेलो जाकादेवी लांब पडेल, कारण का ते जाकादेवी अजून भातगाव वगैरे ते करून जायला लागेल. तिकडून लांब पडेल आपली मार्गी. अच्छा, इकडून जातो ते. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, मला गुगल मॅपवरती रस्तासुद्धा माहिती होता, पण जरा असतं ना की जरा लोकांकडून अनुभव विचारून घेणे गरजेचं होते. त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, त्यामुळे मी त्यांना विचारलं की बाबा आपल्याला कसं जाता येईल किंवा काय येते. तर गुगल मॅप मला दाखवतो. हां, तर मी काय बोललो होतो की मला रस्ता माहिती आहे, पण थोडं कन्फ्युजन आहे, थोडं त्या गोष्टी आहेत, त्यामुळे इथं जे लोकलच्या लोकांना विचारणे मस्ट वाटतं मला. तर इथून मला तर जायचं म्हटलं तर जाकेदेवी मार्गे किंवा जयगड मार्गे असं 2 रूट आहे, त्या मार्गे पाहू शकतो. आता मी शृंगारतळीची इथं पोचलेलो आहे. शृंगारतळीवरनंच इकडे 2 रस्ते जातात, एक तर जाकादेवी मार्गे किंवा जयगड मार्गे. पण मला जरा काय म्हणतात त्याला ॲडव्हेंचर असं जरा काहीतरी प्रवास करायचा आहे, त्यामुळे मी जयगड मार्गे निघालो आहे. फक्त काय असा विषय, जरा मी मॅप वगैरे बघतो आहे तर जाकादेवी मार्गे जरा लवकर पोचेन असं दाखवते, पण म्हटलं की चला दुसरी जेटी बघू. फक्त विषय असा आहे की आपल्याला दिवस मावळायच्या आधी आपल्याला आपला प्रवास संपवायचा आहे, त्यामुळे शक्यतो तेवढा प्रयत्न असणार आहे माझा की लवकरात लवकर जाणे. त्यामुळे बघूया आता पुढे किती वेळ लागतो आहे, काय होतं ते. हा वेळणेश्वर फाटा आहे मला वाटतं, आणि इथूनच बघूया आता कोण हे काका वगैरे कोण येतात का त्यांना घेऊ. कुठे चालशे बाजारात? चल, मला माहिती नाही इकडं काय. हां हां, सरळ जायचं इकडून. मला जायचं आहे जेटीन तिकडं गणपतीपुळ्याला जायचं आहे. गणपतीपुळ्याला जायचं आहे? मग हा रस्ता आहे ना, सरळ तुम्ही सोडूच नका. पाचशेच्या नंतर एक फाटा येईल, बोरिया फाटा म्हणून. तिथून पण सरळ जायचं, सरळ मार्गाने. त्याच्यानंतर एक निर्मिती येईल कंपनी, तिथून पण खाली वेंडेश्वरला वळायचं नाही. वेंडेश्वरला वळालं तर तुम्हाला परत खूप टाईम जाईल तुमचा. सरळ जायचं. इथं तोड आला ना, तिथे कोणाला तरी विचारा, तिथून शॉर्टकट आहे. ते शृंगारतळीपासून जाकादेवी मार्गे जवळ होतं का? कुठून? शृंगारतळी आहे ना? हां, शृंगारतळी. शृंगारतळीवरून ते जाकादेवी भातगावच्या पुलाकडून गणपतीपुळ्याला उतरलो होतो मी. हां, ते तिकडे बोऱ्या फाट्यावरती तुम्ही बाहेर निघाले असतात. पण तो जवळ होता का हा जवळ आहे? तो तिकडून जवळ पडला असता तुम्हाला. तो जवळ पडला. हां, आता जेटीसाठी थांबायला लागेल ना? हां. तो रस्ता मोठा होता वाटतं म्हणजे. हो, आणि तिकडे कसं ट्रॉफिक वगैरे नाही एवढं. यायला पालशेत आलं का? हा, इथून पालशेत लागलं. पालशेतला काय इकडं खाली नारलं दिसतात ते. हे इकडे घर आहे तर खाली आहे का? खाली नदी आहे. नदी. पालशेतचं धरण हे नाही ना? पालशेतचं धरण हेच का? हे सगळीच पालशेतची घरं. अच्छा, पुढे जायचं ना? हां, पुढे चला.
तुम्ही इकडे तिकडे कुठे वळूच नका, सरळ स्ट्रेट रस्ता जो मिळेल ना तर सरळ रस्त्यानंच निघा. आतमध्ये वळलात ना तर तुमची फसवणूक होईल, तेवढं तुम्हाला परत रिटर्न यावं लागणार. नाहीतर अशी कोण रस्त्यावरती माणसं मिळाली ना त्यांना सांगायचं हिरवीला जायचा रस्ता सांगा म्हणून. आणि त्या रस्त्यावरती तुम्ही गेलात ना की पुढे वळण आलं की पुढे बोर्ड लावलेला आहे हिरवी उतड म्हणून. हां. आता मी पाळशेतमध्ये पोचलो. हे गाव मला खूप आवडलं आहे. या गावामध्ये अशी नारळ वगैरे जुनी नदी दिसते. मला वाटतं इथे धरण वगैरे असेल, असं एक्झॅक्टली मला माहिती नाही का या गावाबद्दल, एवढं माहितीच नाही. त्यामुळे पण इथलं गाव छान आहे. अगदी उन्हाळ्यामध्ये आलेलो आहे मी, पण गावाला बघू शकता आजूबाजूला जेवढी ग्रीनरी आहे वगैरे. तर ते काकाने खूप भारी माहिती दिली मला, काय काय म्हणजे अगदी घरातले असल्यासारखं सांगत होते की तुम्हाला ट्रॅफिक भेटेल. म्हणजे ट्रॅफिक भेटेल म्हटलं काय आता इकडं कुठलं आलं ट्रॅफिक वगैरे, असं माझ्या डोक्यात विषय होता. पण तिथं आल्याच्यानंतर माझं नाही म्हटलं ना तरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं दाखवू शकलो नाही, पण एक 10-15 मिनटं तरी जास्त गेली माझी. हा कुठला पूल आहे मला माहिती नाही, पण इथून सगळं समुद्राचा व्ह्यू दिसायला लागला. मी बराच वेळ पुढं प्रवास करून आलेलो आहे. हा कुठला पूल आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी आपल्याला कमेंट्स करून सांगा मित्रांनो, तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचत असेल तर. आणि मित्रांनो आपलं चॅनल आता मोनेटाईज होतो आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे मित्रांनो. त्यामुळे मी बऱ्याचदा वेळ आता ह्या 8 महिन्यामध्ये मी बऱ्याच व्हिडिओ कंटिन्यू केलेले आहेत. तर व्हिडिओ लाईक करा मी मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्याला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमच्या सपोर्टमुळे आपल्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही पुढची मला वाटतं रत्नागिरी गॅस कंपनी मला वाटतं दिसते ती. आणि ही मोठी खाडी लागली आणि ही खाडी क्रॉस करूनच आपल्याला जयगड वगैरे ती असा प्रवास आहे तो. तर इथून आत्तापर्यंत थोडंसं काळोखूत पडला आहे, काळोखूत चालला आहे. आपल्याला लवकरात लवकर जाणं आहे. आता तिकडच्या जयगडची जेटीची म्हणजे संख्या कमी आहे. मी एक दोघांना येताना काकांना वगैरे विचारलं की म्हणजे जेवढ्या दापोली जेवढ्या जेटीची संख्या म्हणजे ज्या फेऱ्या आहेत त्याच्यापेक्षा कमी फेऱ्या ह्यांच्या आहेत. आणि ह्यांची मला वाटतं आता 8:30ची असं काहीतरी आहे बहुतेक. त्यामुळे आता मला लवकरात लवकर जाणे गरजेचं आहे. तसा टाईम आहे माझ्याकडे. आता आपण मी जयगडची या जेटीवरती आलेलो आहे आणि इथं आल्यावरती आता बघू आता आपल्याला किती वेळ आणि कितीची जेटी भेटू शकते. समोर एक जेट उभी आहे, बघूया. ओके सिंगल हो. आता कितीची आहे ही? 7:45. मला वाजले किती वाजले त्याचं? 7:11. बापरे, खूप एक तासभर आहे अजून. ठीक आहे. हॅलो काका, आता इकडे काय म्हणतात त्याला गॉगरला आहे. बाईक नाही माझ्या. तर मित्रांनो मी घरी तेवढं सांगितलं नव्हतं, तेवढी आयडिया दिली नव्हती की मी गणपतीला पुळ्याला जातो आहे. आणि त्यात विषय असं की मी बाईक घेऊन जातो आहे असं विषय सांगितलं नव्हता. कारण आपल्या 200-250 किलोमीटरचा प्रवास आहे, त्यामुळे मी कधी काय सांगितलं नव्हतं. आता मी आईचा फोन आलेला, तुम्ही ऐकलं असेल, तर तिला सांगितलं की मी गणपतीपुळ्याला जातो. कारण त्यांना पण घरातल्यांना काळजी असते की बाबा काय करतो कुठे जातो वगैरे असं. तर त्यांना थोडीफार आयडिया दिलेली आहे की योगायोगाने इथे जिओला नेटवर्क होता, त्यामुळे टेन्शन नव्हतं. फोन झाला माझा. आणि आता इथून बघू, आता इथून मी जेटीन जाणार, तिथून मग पुढे गणपतीपुळ्याला थांबणार. मग उद्या गणपतीपुळ्याचं दर्शन घेणार आणि नंतर पुढचा प्रवास आहे. तिकडची व्हिडिओसुद्धा लवकरच आहे मित्रांनो, उद्या परवा. तर व्हिडिओ पूर्ण बघा, ती पण व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. बाकी आता ह्या जेटीतून आपण आता प्रवास करतो आहे आणि डायरेक्ट आता मी गणपतीपुळ्याला भेटेन तिथे. कारण आता रात्री माझे कॅमेरे शिरून मॅट्रिक करत चालले. मी हे शूटिंग आहे ते मोबाईलमध्ये केलेलं आहे.
तिथून आपण जेट पकडू. जेटीतून डायरेक्ट गणपतीपुळेला, आणि गणपतीपुळेला उद्या मी आरे वारे बीच वगैरे असा प्रवास केलेला आहे. तो पण बघायला तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे आहे